हॅलो हॅलो विशाल पवार आहेत का? विशाल पवार 414 कुपन क्रमांक 414 विशाल पवार 414 कुपन क्रमांक 414 विशाल पवार हॅलो 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 कुपन हे पहा लकी ड्रॉ मध्ये जो ग्राउंड वरती उपस्थित असेल ना त्यालाच लकी ड्रॉचं कुपनचं बक्षीस दिलं जाईल आणि फक्त आम्ही 3 वेळा आवाज देऊ. जर तिसऱ्या आवाजाला तुम्ही हात वरती नाही केला तर आम्ही दुसरी चिठ्ठी घेऊ. ठीक चला ग्रँड फिनालेचा सामना आहे अंतिम मेगा फायनल आहे या रायगडच्या भूमीमध्ये या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये या मराठी अस्मितेच्या भूमीमध्ये एकदा जोरदार बोला छत्रपती शिवाजी महाराज की. आवाज कमी आहे परत बोला एकदा छत्रपती शिवाजी महाराज की. गणपती बाप्पा. धन्यवाद. तर चला ग्रँड फिनालेच्या अंतिम मेगा फायनलला करूया सुरुवात. सूरज एक मिनिट. संदीप माने कुपन क्रमांक 352 पोलादपूरचे आहेत. 352 कुपन क्रमांक संदीप माने 352 कुपन क्रमांक संदीप माने पोलादपूर. संदीप माने संदीप माने आहेत का? आवाज येतोय या संदीप माने आहेत. पुढचा घ्या. चला प्रेक्षकांसाठी पारितोषिक लहान मुलांसाठी आलंय. लहान मुलांनी जर बाहेर आयुवा कॅश पकडला तर वसीमभाई पारकर यांच्याकडून 500 रुपये आणि महिलांनी देखील कॅश पकडला तर त्यांच्यासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. वसीमभाई पारकर यांच्याकडून लहान मुलांनी कॅश पकडला बाउंड्रीच्या बाहेर तर 500 रुपये. लहान मुला फक्त 12 वर्षाखालील आणि महिलांसाठी देखील पारितोषिक. आपण कॅश पकडला बाउंड्रीच्या बाहेर तर 1000 रुपये वसीमभाई पारकर यांच्या वतीने. शेवटचं नाव घेतोय. एकच मिनिट सर. 1116 कुपन क्रमांक दिनेश सकपाळ कापड्याचे आहेत. दिनेश सकपाळ 1116. धन्यवाद. हॅलो तर चला ग्रँड फिनालेचा सामना आपण या ठिकाणी चालू करतोय. अंतिम मेगा फायनल. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया पोलादपूर नगरीतले दोन संघ मैदानाच्या आतमध्ये. राजा घाडगे षटक नंबर पहिला घेऊन पहिला बॉल. ओहो हो ग्रँड फिनालेचा पहिला बॉल पॉवर प्लेचा पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. एका बाजूला अगदी आपण पाहिला आघाडीचे दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये कल्पेश मोहिते आणि सुजित वाघमारे. ऑलराऊंडर दर्जाचा खेळाडू जिथे या आधीच्या मॅच मध्ये काय परफॉर्मन्स केला होता या फलंदाजाने. पुन्हा एकदा दुसरा बॉल. आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न परंतु सलग 2 बॉल डॉट बॉल आलेत. ते अगदी आपण पाहिलं ना ज्या पद्धतीने या स्पर्धेमध्ये येत असताना अंतिम रात्रीमध्ये अर्थातच या स्पर्धेमधलं अगदी निर्धाव षटक टाकण्याच्या कारणामुळे ना राजा घाडगेच्या नावावरती देखील राहिला होता. तो या स्पर्धेतला दुसरा गोलंदाज ज्याने अगदी एक मेडन ओव्हर टाकलं होतं. मुख्य व्यासपीठावर समोर असले प्रेक्षक थोडंसं कोऑपरेट करा. बाजूला व्हा. मुख्य व्यासपीठावर समोर असले प्रेक्षक थोडंसं कोऑपरेट करायचं. तिसरा बॉल. ओहो हो तिसरा बॉल पुन्हा एकदा हलक्यात सेन्सेबल ड्राईव्ह ऑफ सेकंडला. पहिल्या अटेम्प्ट मध्ये बॉल कलेक्ट केला गेलाय. इथे पहिल्या 3 बॉल मध्ये धावा बनल्यात 1. अंतिम मेगा फायनल या स्पर्धेची. मुख्य व्यासपीठासमोर थोडंसं कोऑपरेट करा प्रेक्षक गर्दी आपण आहात म्हणून या स्पर्धा अगदी चांगल्या पद्धतीने संपन्न होताना पाहायला मिळतात. आज मोठमोठे अतिथी देखील मुख्य व्यासपीठावर पाहायला मिळतात. इथे पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशन अंतर्गत चालू असलेला 5.0
अंतिम रात्र या स्पर्धेची. चौथा बॉल कल्पेश मोहिते समोरच्या दिशेने ड्राईव्ह केला बॉल, क्षेत्ररक्षक येतात वेगाने. दुसरी धाव ती देखील कंप्लीट केली गेली आहे. एका बाजूला अगदी पहिल्या 4 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय. धावा बनला स्कोर कार्ड वरती तब्बल 3 धावा. ते पहिलं षटक आणि पहिल्या षटकाचा खेळ घेऊन मैदानाच्या आतमध्ये राजा घाडगे याला आपण पाहतोय. या आधीच्या मॅच मध्ये ओहो यावेळेला मात्र बॉल जाईल बाउंड्रीच्या दिशेने गली रेझोन मधून. वाईट +4 टोटल धावा मिळतात 5. एक्स्ट्राच्या धावा आता खर्च झाल्यात. बनला स्कोर कार्ड वरती तब्बल 8 धावा. यावेळेला मात्र बॅटची हलकीशी कडा, तिथून मात्र हाही बॉल अगदी बाउंड्री लाईनच्या दिशेने जात असताना पाहायला मिळतोय. 4 धावा त्या ठिकाणी आल्यात. थँक्यू. या स्पर्धेच्या माध्यमातून अर्थात कालच्या 2 दिवसामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये स्पर्धा करण्यासाठी आलेले निलेश गोसावी आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार या स्पर्धेसाठी मुंबईकडे रवाना होत असताना दाखल झाला. त्यांचंही सहर्षार्थिक स्वागत. यावेळेला मात्र आडव्या बॅटने पोलार्डच्या बॅट मधून हाही बॉल सीमारेषा पार, मिळतील धावा 4. येतोय सुंदर असा चौकार, जिथे पहिल्या 4 बॉल मध्ये 3 होत्या आणि तदनंतरच्या काही बॉल मध्ये ना धावा बनल्यात. धावा बनला स्कोर कार्ड वरती तब्बल पहिलं षटक समाप्तीनंतर. अर्थात एका बाजूला विचार केला ना राजा घाडगेला 6 बॉल मध्ये 16 धावा आल्यात, जिथे आधीच्या मॅच मध्ये 6 बॉल 19 धावा करायच्या होत्या. 6 बॉल 19 धावा चेस केल्या होत्या राजा घाडगेनी आणि त्यातल्या त्यात या स्पर्धेमध्ये 23 बॉल 50 धावांचा कारनामा त्याच्याही नावावरती राहताना आपण पाहिला होता. इस मैदान का राजा है वो. षटक पहिलं संपलंय पॉवर प्लेचं. आता सेकंड ओव्हर. अजिंक्य पवार आणखीन एक ऑलराऊंडर खेळाडू अजिंक्य पवार एका बाजूला, याला देखील आपण पाहतोय. पॉवर प्लेचं षटक नंबर 2 घेऊन क्रीडानगरीच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. प्रेक्षक आणि प्रेक्षकच, जिथे रत्नागिरीहून प्रेक्षक वर्ग, खेडवरतून, दापोलीवरतून, मंडणगड, माणगाव, लाटवण, एका बाजूला महाड, पोलादपूर, महाबळेश्वर, मुंबई. यावेळेला पहिला बॉल पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय, 1 धाव तर आली आहे, परंतु या आधीचा सामना जिथे 2 बॉल 8 धावा करायच्या होत्या, सेकंड लास्ट बॉल वरती षटका आला आणि तदनंतर 1 बॉल 2 धावा त्या धावून पूर्ण केल्या गेल्या होत्या. प्रत्येक सामना, प्रत्येक मॅच या स्पर्धेतली आहे ना अविश्वसनीय देखील राहिली आहे. प्रत्येकाला वाटतं आपल्याला या स्पर्धेमध्ये खेळावं, प्रत्येकाला वाटतं आपल्याला कोणत्या ना कोणत्या तरी संघाने विकत घ्यावं, परंतु प्रत्येकाला तो चान्स इथे मिळत नसतो. परंतु ज्याला मिळतो तो चान्स सोडत नसतो आणि हा देखील समोरच्या दिशेने ओव्हर दी बॉलर हेड षटकार. फटक्यामध्ये वजन, धावा मिळतील अर्धा डझन. थँक्यू. या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार अर्थात पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशनला अगदी दमदार असं विशेष सहकार्य राहिलं. आदरणीय सन्माननीय विकास शेठ गोगावले साहेब, आणि काल देखील आपण त्यांना या मुख्य व्यासपीठावरती पाहिलं. अर्थात या स्पर्धेमध्ये येत असताना खेळाडूंना शुभेच्छा. विकास शेठ गोगावले जे शब्द देतात ना ते शब्द पाळण्याचं काम देखील करतात. हक्काचा माणूस. तर कल्पेशच्या अर्धशतकासाठी
वसीमभाई पारकर यांच्याकडून 2000 रुपयाचं कॅश प्राईज आलंय. वसीमभाई पारकर यांच्याकडून 2000 रुपये कल्पेशच्या अर्धशतकासाठी. येस कॉम्बॉक्स. अगदी आपण पाहतोय अर्थात पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशन अंतर्गत त्यांच्या पुरस्कृत माननीय विकास शेठ गोगावले अर्थात या स्पर्धेमध्ये त्यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य राहिलंय. आणि ही स्पर्धा अगदी ज्या पद्धतीने आपण पाहतोय कालच्या रात्रीमध्ये त्यांना देखील पाहिलं आडव्या बॅटने ड्राईव्ह केलेला बॉल तिथे पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक येत आहेत. एक धाव तर कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेसाठी आता तिथे थांबवलं जात आहे. अर्थातच अजूनपर्यंत धावा बनल्यात स्कोअर कार्ड वरती तब्बल 24 धावा. आज अगदी रविवारचा अंतिम दिवसामध्ये मुंबईकर साखरमाने आपल्या घराकडे रवाना होत असताना कोकणामधून येणारे संपूर्ण प्रेक्षक वर्ग आहेत ना या स्पर्धेमध्ये येत असताना पाहायला मिळत आहेत. रत्नागिरी म्हणू नका, सिंधुदुर्ग म्हणू नका, रायगड म्हणू नका, अगदी वेगवेगळ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पब्लिक आज या पोलादपूर नगरीमध्ये दाखल झाली आहे. त्यांचा देखील सहर्ष अधिक स्वागत. यावेळेला पुन्हा एकदा कॅचसाठी गोल 38 सर्कलच्या आतमध्ये. येस, आणखीन एक धक्का एका बाजूला सुजित वाघमारे. तर नक्कीच सिद्धेश शेठ युवा मंच आणि विकास शेठ गोगावले मित्रमंडळ पोलादपूर यांच्या वतीने दरवर्षाप्रमाणे गेल्या वर्षी देखील सन्माननीय आदरणीय दमदार आमदार भरत शेठ गोगावले साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त गेल्या वर्षी शेतकऱ्यांसाठी बियाणं मोफत दिली गेली होती 2.5 टन. आणि चंद्रकांतजी कळंबे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त देखील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आपण यावर्षी देखील 10 टन शेतकऱ्यांना मोफत बियाणं वाटप करतोय. विकास शेठ गोगावले मित्रमंडळ पोलादपूर यांच्या वतीने गेल्या वर्षी 2.5 टन जे मात्र धान्य दिले होतं, बियाणं दिली होती शेतकऱ्यांसाठी, यावर्षी देखील सन्माननीय कळंबे साहेब आणि आपले भरत शेठ गोगावले साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त हे बियाणं मोफत दिली जाणार आहेत. चेक. मी यंगस्टार पोलादपूर गॅलरीमध्ये आहे आणि माझ्यासोबत मुंबईवरून खास ही स्पर्धा पाहण्यासाठी प्रणय कदम आलेत. प्रणय, पोलादपूर तालुक्यातील PTPL हा सण आहे आणि 5वं पर्व आहे. काय या पर्वाबद्दल आणि या स्पर्धेबद्दल सांगशील? अजिंक्यने जर 3 विकेट घेतल्या तर 3000 रुपये त्याच्यासाठी वसीमभाई पारकर यांच्याकडून आलेत. येस, नक्कीच. सर्वप्रथम यंगस्टर पोलादपूर आणि आपली पोलादपूर असोसिएशन ह्यांचे आम्ही सर्व प्लेयर शतशः आभारी आहोत, कारण ज्या प्रकारचा प्लॅटफॉर्म आम्हाला हा उपलब्ध करून दिला आहे त्याबद्दल त्यांचे शतशः आभार. आज रात्रीचा तब्बल 1 वाजला आहे तरी पण देखील आपण ही गर्दी बघू शकता. त्यात महिला देखील आहेत. का आमचं स्वप्न होतं की ही स्पर्धा पोलादपूर तालुक्यातच व्हावी. भेटायला आम्हाला भरपूर ग्रासी ग्राउंड भेटले असते, परंतु आमचं विजन, आमची ओळख ही थोडी हटके असते आणि त्याचं उत्तम उदाहरण तुम्ही ते पाहू शकता. धन्यवाद. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू सर. एका बाजूला शेवटचा बॉल आणि शेवटचा बॉल अजिंक्य पवारचा, तिथे डॉट बॉल आलाय. पहिल्या 2 षटकांचा खेळ संपलाय. स्कोअर कार्ड वरती धावा बनल्यात तब्बल 24 धावा. पहिल्या 12 बॉल मध्ये स्कोअर कार्ड वरती 24 बनल्यात. जय सर. चला, हॅट्रिक साठी अजिंक्य पवारचे 3000 रुपये वसीमभाई पारकर यांच्याकडून आहेत. तर आता 3 ओव्हरमध्ये आपण 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर फ्लड लाईट बंद करणार आहोत. प्रेक्षकांना विनंती, आपले मोबाईलचे टॉर्च आपण चालू करायचे. सर्व स्वयंसेवक आपण टॉवर खाली जा. चला, गेलेत आपले. 3 ओव्हर झाल्यानंतर फ्लड लाईट बंद केल्या जातील. चला, टॉवर जवळ आपले सर्व स्वयंसेवक जायचं. ही स्पर्धा आता सगळीकडे पाहिली जाते बरं का पोलादपूरकर हो. ही स्पर्धा सगळीकडे पाहिली जाते. सर्वजण या स्पर्धेचा आनंद घेत आहेत, कारण आयोजन तसं सुपर डुपर राहिलं. जय सर. विजन चांगलं आहे आपलं. विजन चांगलं आहे आणि विजन चांगलं असेल तर स्पर्धा चांगलीच होणार. चला, कॉम्बॉक्स. थँक्यू सर. एका बाजूला 3 षटक संपल्यानंतर आपल्या सगळ्यांना मोबाईलच्या फ्लॅश लाईट ऑन करायच्या आहेत आणि दाखवायचं आहे पोलादपूरकर, रायगडकर, महाराष्ट्राच्या मातीमधून येणाऱ्या हक्काचं नेतृत्व. आम्ही देखील या स्पर्धेचे एक दमदार आयोजक असू आणि अर्थात यंग स्टार पोलादपूर आयोजित सिद्धेश शेठ युवा मंच, अर्थात आदरणीय सन्माननीय विकास शेठ गोगावले पुरस्कृत पोलादपूर तालुका प्रीमियर लीग 5.0 ची स्पर्धा. षटक नंबर 3, गोलंदाजी ट्रॅक वरती राजा घाडगे. ओहो, पहिला बॉल, पंचाचा इशारा आलाय. स्क्वेअर बॉल येतोय, व्हाईट बॉल.
राजा घाडगे, अजिंक्य पवार जितक्या धावा देऊ शकतो ना तितक्या धावा मारू देखील शकतो. हे टॅलेंट आहे त्या खेळाडूंकडे. कौशल्य, सातत्य आणि त्या सातत्यावरती अगदी प्रयत्न त्या खेळाडूंचे, त्या गोलंदाजांचे जबरदस्त होतात. यावेळेला पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने ढकललेला बॉल क्षेत्ररक्षक येतात, स्ट्राइक वरती हिट करण्याचा प्रयत्न. धाव मिळते एक. प्रेक्षक आणि प्रेक्षकच या स्पर्धेला पाहायला मिळत आहेत. तब्बल 12:45 झाली आहेत. प्रेक्षक काही हलायचं नाव घेत नाहीये आहेत. पोलादपूरच्या उद्याच्या दिवसात आणि अर्थात इथून पुढे 365 दिवसात एकच चर्चा असेल की पोलादपूर तालुका प्रीमियर लीग काय झाली. अगदी तळ कोकणातून येणारे मान्यवर वर्ग, तळ कोकणातून येणारे चाकरमानी मुंबईच्या दिशेने जाताना, अगदी गोव्याच्या दिशेने जाताना, या स्पर्धेकडे येताना ते देखील पाहायला मिळाले. ओहो हो, यावेळेला मात्र व्हाईट बॉल टाकल्यानंतर तिथे डॉट बॉल आलाय. कमबॅक कुठे ना कुठेतरी केलं जात आहे. ज्या पद्धतीने पार्किंग लाईन फुल आहेत, प्रेक्षक स्टँड फुल आहेत. एका बाजूला आपण पाहिलं महिला भगिनी देखील अगदी या स्पर्धेकडे अगदी हक्काने आल्यात. आणि निश्चितच अगदी आपण अनेक वेळेला म्हणतो ना, क्रीडा क्षेत्र असू द्या, सामाजिक क्षेत्र असू द्या, शैक्षणिक क्षेत्र असू द्या आणि अगदी कोणत्याही क्षेत्रात अगदी हक्काचा वाटा असतो. आणि अगदी पावलावरती पाऊल ठेवून चालणाऱ्या महिला भगिनी त्या देखील आल्यात या ठिकाणी. त्यांचं देखील सहर्षार्थिक स्वागत. पुन्हा एकदा अर्धशतकासाठी अजून नितेश शिंदे यांच्याकडून 5,000 रुपये जमा झालेत. नितेश शिंदे साहेब यांच्याकडून कल्पेशच्या अर्धशतकासाठी 5,000 रुपये जमा झाले. निश्चित एका बाजूला अगदी आपण पाहिलं जिथे विनोद आणि कल्पेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अर्धशतकासाठी तब्बल 5,000 रुपयाचं कॅश प्राइज अनाउन्समेंट केलं गेलंय. पुन्हा एकदा त्या ठिकाणी डॉट बॉल येतोय. ज्या पद्धतीने पहिल्या बॉल मध्ये व्हाईट बॉल आला, तदनंतरचा सिंगल, तदनंतरचा डॉट, परत डॉट आणि पुन्हा एकदा डॉट बॉल. म्हणजे अगदी अचूक टप्प्यावरती नियंत्रित मारा. म्हणतात ना, मनोरंजनामध्ये कटाप्पा आणि क्रिकेटमध्ये टप्पा काय इम्पॉर्टंट असतो हे राजा घाडगे गोलंदाजीवरती आल्यावरती कळतं. या वेळेला मात्र थोडासा दिशाहीन बॉल राहतोय. व्हाईट बॉल येतोय. व्हाईट बॉलनी एक धाव पुन्हा एकदा ऍड होत असताना पाहायला मिळेल. धावा झाला स्कोर कार्ड वरती. मी स्वयंसेवकांचं लक्ष वेधेन. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉर्चची लाईट्स बंद करणार आहोत आणि प्रत्येकाच्या मोबाईलची टॉर्च ऑन करून एक वेगळा शो पाहायला मिळेल. परंतु ही मॅच आणि ही इनिंग कंप्लीट होतात. या वेळेला मात्र अगदी पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. म्हणजे या षटकातला अगदी महत्वपूर्ण खेळ जिथे 4 बॉल डॉट बॉल काढलेत आणि अगदी आपण पाहिलं अजूनपर्यंत 2 धावा खर्च केल्यात, 3 धावा खर्च केल्यात राजा घाडगेने. 2 व्हाईट बॉल, 1 सिंगल. या स्पर्धेसाठी अगदी मुंबईच्या दिशेने रवाना होणारे सुधीरजी शिंदे यांचं देखील याचं आगमन झालंय. त्यांचं सहर्ष अधिक स्वागत. चेक. मी विकास शेठ गोगावले मित्रमंडळ पोलादपूर गॅलरीमध्ये आहे आणि माझ्यासोबत खास बिरवाडीहून आमच्या ताई आलेत. कोमल काजलताई जाधव खास बिरवाडीहून ही स्पर्धा पाहण्यासाठी आलेत. बघा, एक महिला बिरवाडीवरून ही स्पर्धा पाहण्यासाठी पोलादपूरमध्ये दाखल झालेत. ते त्यांचा अनुभव इथे सांगणार आहेत. खरंच खूप छान वाटतंय इथे येऊन. खरंच ग्राउंड असं वाटतं की स्टेडियममध्ये बसलोय आपण मॅच बघायला. आणि खरंच सगळ्या आयोजकांचे खूप खूप कौतुक, खूप छान वाटतं इथे. ताई, लकी ड्रॉ कुपन आहे सिद्धेश शेठ युवा मंच यांच्या वतीने आणि फ्रीमध्ये आता आपण बक्षीस सुद्धा पाहतात, याच्याबद्दल काय सांगाल? छान चाललंय सगळ्यांना. अजून आमचा तरी काय नंबर आला नाही, पण बाकीच्यांना भेटतायत. महिलेला आतापर्यंत एकच भेटलंय, बाकीचे बघू आता पुढे. नक्कीच एकाच महिलेला भेटलंय असं ताईने सांगितलंय आणि त्या ताई खास बिरवाडे. थँक्यू ताई. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये जिथे आपण सूरजजी शिंदे यांचा आवाज ऐकणार आहोत. थँक्यू. सूरज शिंदे यांचा आवाज तुम्ही ऐकता. या स्पर्धेच्या माध्यमातून एक आकर्षक पारितोषिक त्यांच्यासाठी आलेलं आहे. युवा प्रतिष्ठान जाखडवाडी यांच्या माध्यमातून सूरज शिंदेच्या समालोचनासाठी
₹500 कॅश प्राईज आलेला आहे. सूरज जाधव पोलादपूरचे शहरी यश उत्सव, ही कॅच जी पकडली गेली त्याच्यासाठी 500 जमा झालेले आहेत. चला मॅचला सुरुवात होऊ द्यात. फायनलची मॅच, दर्जेदार क्रिकेटचा सोहळा आपण पाहतोय आणि हे लकी ड्रॉचं कुपन आपण काढतो आहोत. आदरणीय चंद्रकांतजी कळंबे साहेब यांच्या शुभ हस्ते हे लकी ड्रॉचं कुपन आपण काढतो आहोत. कोण राहील भाग्यवान विजेता, कोणाला मिळणार आहे ही आकर्षक पारितोषिक. आता मात्र पुढचं पारितोषिक आहे स्मार्ट वॉच साठी. आपण 5 स्मार्ट वॉच आहेत आणि त्याच्यासाठी 5 कुपन्स आलेले आहेत. मॅचला सुरुवात होत असताना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. पंच एकच मिनिट. पहिला नंबर आहे 912 महेंद्र गायकर. कुपन नंबर आहे 912 कुपन नंबर महेंद्र गायकर. आपण असाल तर या त्वरित. महेंद्र गायकर. पुढचं कुपन 5 नावं मी सांगतोय. यश दुधुस्कर 707, तो इथेच असेल. यश दुधुस्कर आपण या. आहे का यश दुधुस्कर? सूरज सोनावण्याला पहा, तिथे असेल तो. पुढचं नाव ,0066 संस्कार मुजुमले. ही 3 नावं झाली. पुढचं नाव 173 नंबर आकाश चव्हाण. 4 कुपन झालेले आहेत. 5वं नाव 1067 दाऊद खान. ही 5 नावं मी सांगितलेली आहेत. या 5ही प्रेक्षकांना विनंती आहे. चला पहिला मिळाला दाऊद खान आहे ना, हा दाऊद खान मिळालेला आहे. पुढचे 4 मागील 4 पर्व हा दाऊद खान तोच आहे ज्याने बॉल बॉयची भूमिका केलेली आहे. क्या बात आहे. त्याला स्मार्ट वॉच लागलेला. मॅचला सुरुवात करा पंच. हॅलो, तर जाऊया मॅच कडे. महत्वपूर्ण सामना जिथे गोलंदाजी ट्रॅक वरती अजिंक्य पवार दाखल होता असताना पाहायला मिळतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून सुधीजी शिंदे खास चाकणवाडी रत्नागिरीवरतून आले. त्यांचं स्वागत इथे षटकाराने. वा वा वा. अजिंक्य पवारच्या पहिल्या बॉल वरती एकच वार, सारेजगार. फटका आलाय षटकाराच्या दिशेने. 6 धावा. थँक्यू. 4थं षटक गोलंदाजी ट्रॅक वरती. अगदी आपण अजिंक्य पवारच्या पहिल्या बॉल वरती काय फटका खेळलाय. जिथे बॅटिंग वरती अगदी आपण पाहिलं ना, या पोलादपूरचा पोलाड कल्पेश मोहितेला आपण पाहतोय. दुसरा बॉल. याही वेळेला कल्पेश मोहितेच्या बॅट मधून 4 धावा. पहिल्या 2 बॉल मध्ये 10 धावा ठोकल्यात. अजिंक्य पवारला पॉवर कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न आता अजिंक्य मोहिते अर्थात पोलादपूरचा पोलाड करतो इथे. थँक्यू. या स्पर्धेच्या माध्यमातून पोलादपूरचे उपनगराध्यक्ष आदरणीय मनोजी प्रजापती साहेब यांना विनंती असेल आपण देखील व्यासपीठावरती यावं. आणि आदरणीय डॉक्टर संजयजी सेठ साहेब यांनाही विनंती आहे आपणही व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हावं. पुन्हा एकदा 2 बॉल मध्ये 10 आला. तिसरा बॉल. ओ हो, तिसरा बॉल. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. कल्पेश मोहिते लगा तो सिक्सर. मित्रांनो, कल्पेश मोहिते 10 बॉल 36 धावांवरती घेतोय. टाळ्या व्हायला हरकत नाहीये. हा बॉल 34 धावांवरती घेताना पाहायला मिळतोय.
एका बाजूला अगदी आपण पाहिलं या षटकामध्ये अक्षरशः अजिंक्य पवारला चारही मुंड्या चित करण्याचा प्रयत्न तिथे केला गेलाय. गली रिजन मध्ये बॉल चाललाय. धावा अजूनपर्यंत बनल्यात. चौथं षटक इथे अगदी प्रगतीपथावरती आहे आणि 43 धावा स्कोर कार्ड वरती लगावला गेल्यात. 43 रन्स. इथे पहिल्या इनिंग नंतर फ्लड लाईट्स ऑफ केल्या जातील. सगळ्या प्रेक्षकांना विनंती, आपण आपला मोबाईल काढायचा आहे, सेलफोनचा टॉर्च ऑन करायचा आहे आणि हात अगदी वरती करून दाखवायचे. ही पोलादपूरची स्पर्धा तुम्हाला आवडली असेल तर पुन्हा एकदा यावेळेला मात्र फटका पाहिजे तसा बॅटच्या रडारवरती आलेला नाहीये. एक धाव तर आली आहे आणि एका धावेवरती आता समाधान मांडतात. जिथे अगदी आपण पाहिलं दोन संघ पोलादपूरचेच क्रीडानगरीच्या आतमध्ये स्वर्गीय भानुदास मोहिते पोलादपूर 11 आणि त्यातला त्यात हनुमान नगर वॉरियर्स पोलादपूर. एकाच वाडीतले दोन संघ आणि वेगवेगळे संघ मालक, परंतु कार उद्याच्या दिवशी कुणाच्या घरात जाणार याची चर्चा पोलादपूरच्या टीव्ही स्क्रीन वरती देखील आता असेल. tenniscricket.in च्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर नवे तर महाराष्ट्राच्या बाहेर, भारतात आणि भारताच्या बाहेर देखील ही स्पर्धा अगदी पाहिली जाते. आखाती देशांमधून देखील काही प्रेक्षक वर्ग आपल्या सोबत जोडले गेलेत. त्यांचंही सहर्ष अधिक स्वागत. शेवटचा बॉल. धावा झाला स्कोर कार्ड वरती 44 धावा. चौथं षटक या स्पर्धेतलं. शेवटचा बॉल. आडव्या बॅटने प्रहार. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत. दुसरी धाव त्या ठिकाणी धावून पूर्ण केली गेली आहे. म्हणजेच तर काय, अजिंक्य पवारच्या या षटकात पहिल्या बॉलमध्ये षटकार, दुसऱ्या बॉलमध्ये चौकार, तिसऱ्या बॉलमध्ये षटकार, चौथा बॉल डॉट बॉल, पाचव्या बॉलमध्ये सिंगल आणि 6व्या बॉलमध्ये 2 धावा. म्हणजेच तर काय, या षटकात 6 बॉलमध्ये 19 धावा ठोकल्यात. शेवटची अनाउन्समेंट आहे. हे 3 खेळाडू जे प्रेक्षक आहेत यांच्यासाठी जे भाग्यवान विजेते आहेत त्यांच्यासाठी यश दुधुस्कर आलेला आहे का? यश दुधुस्कर आलेला आहे. पुढचे आहेत महेंद्र गायकर आपण असाल तर या शेवटचा कॉल आहे, अन्यथा तुमच्या जागी दुसरं कुपन काढलं जाणार आहे. आणि तिसरे आहेत ते संस्कार मुजम्मले, जर आपण असाल तर आपण देखील, अन्यथा आपल्या नावाचं दुसरं कुपन काढलं जाईल. हर्ष दुधुस्कर स्क्रीनवरती, यश दुधुस्कर यांना आपण हे भाग्यवान विजेते आहेत. यश, नक्कीच तुला स्मार्ट वॉच लाभलेला आहे. आता या स्पर्धेमध्ये प्रथमच महाराष्ट्रामध्ये फ्री लकी ड्रॉची आपण संकल्पना सिद्धेश्वर युवा मंच यांनी राबवली. काय सांगशील? तुला बक्षीस तर लाभलंय. एकदम खूप मस्त नियोजन आखलेलं आहे. पण स्मार्ट वॉच तर तुला भेटलेला आहे ना? एकदम मस्त अनुभव आहे. अभिनंदन, थँक्यू. चला, जी 2 नावं राहिली होती त्यांच्या जागी आपण दुसरे कुपन्स काढतो आहोत. प्रत्येकाने आपल्या हातामध्ये कुपन कदाचित घेतली असतील, तेव्हा माझं नाव येऊ द्यात. पुढची 2 नावं आपण पाहतोय. आयुष ठाकूर 0699. आयुष ठाकूर जवळच होता. चला, असे प्रेक्षक हवेत झटपट पटापट. पुढचे अवनीत मोरे 1373 नंबर. अवनीत मोरे. अवनी दत्तात्रय मोरे. डी मोरे. अवनी पाहिजे. डी मोरे साहेब अवनी पाहिजे. हॅलो, चेक.
गोलंदाजी ट्रॅक वरती आता सार्थक सुतार याला आपण पाहतोय. तिथे 4थं षटक कंप्लीट झाल्यानंतर 5व्या षटकाची कामगिरी बॉलिंग एंड कडून त्याला आपण पाहतोय. सार्थक सुतार सर्वाधिक मोठा रणअप या गोलंदाजाचा. पहिला बॉल सार्थक सुतारचा आडव्या बॅटने फटका. तिथे मात्र बॉल स्टॉप केला जातोय. तद्वर धावा कंप्लीट केल्या जातील तर फक्त आणि फक्त 2. स्कोअर कार्डचा अगदी विचार केला. धावा बनल्या तब्बल 48. बाउंड्री लाईनच्या थोडस पाठीमागे व्हा. थोडस कोऑपरेट करायचंय. दुसरा बॉल सार्थक सुतारचा. दुसरा बॉल त्या ठिकाणी अगदी ऑफ साइड ऑफ सम वेगवान उसळी घेणारा राहिला. तिथे डॉट बॉल येतोय. डॉट बॉलच्या माध्यमातून अगदी आपण पाहिलं ना तर धावा देखील कुठे ना कुठेतरी थोडक्याशा थांबलेल्या तिथे पाहायला मिळत आहेत. परंतु अगदी आपण पाहिलं रात्रीचे 1:05 झाली आहेत. पोलादपूरची गर्दी काही हलायला तयार नाहीये. महिला वर्ग अगदी 6 वाजल्यापासून येऊन बसल्यात. व्हाईट बॉल साठी त्या ठिकाणी DRS घेतलेला आहे. तिसऱ्या पंचांना रेफर केलं गेलंय. एका बाजूला अगदी आपण पाहिलं DRS हा डिसिजन किती महत्वाचा राहतोय. तिथे तिसऱ्या पंचांना आता रेफर केलं गेलंय व्हाईट बॉल साठी. बाउंड्री लाईन आहे. बाउंड्री लाईनच्या पाठीमागे प्रेक्षक दर्दी आपण व्हा. आयोजकांना थोडस कोऑपरेट करा. आपली स्पर्धा आहे. अंतिम रात्र, अंतिम मेगा फायनल या स्पर्धेची. इथे अगदी या स्पर्धेसाठी तुडुंब गर्दी आणि गर्दीच पाहायला मिळते. प्रत्येक स्टँड, प्रत्येक जागा, पार्किंग प्लॉट अगदी खचाखच भरलेले आहेत आणि ही फेअर डिलिव्हरी असेल. सुरज सर, तुम्ही म्हणालात की मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षक वर्गाची गर्दी इथे प्रत्येक जण पाहतोय. खरं तर इथे केवळ इथलेच प्रेक्षक पाहत नाही आहेत, काही घर बसल्याही पाहत आहेत आणि स्टेटसही येऊ लागलेत. एका बाजूला अगदी आपण पाहिलं ज्या पद्धतीने आज या 2 संघांचा बोलबाला राहील. कारण काय अगदी एकाच विभागामधून येणारे हे 2 संघ, जिथे हनुमान नगर वॉरियर्स पोलादपूर आणि भानुदास मोहिते 11 पोलादपूर हे 2 संघ मैदानाच्या आतमध्ये. सगळ्या संघांना अगदी चितपट करून मेगा फायनलचं तिकीट गाठलंय. 5.0 5व्या पर्वाचं. यावेळेला पुन्हा एकदा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक ओहो मिसअंडरस्टँडिंग. थोडस टायमिंग, प्रॉपर कनेक्शन. बॅटच्या रडार वरती न येणारा बॉल. धावा धावून पूर्ण केल्या गेल्यात. त्या ठिकाणी 2 म्हणजे संघाच्या धावा बनल्यात तब्बल 50 धावा. 50 रन स्कोर कार्ड वरती लागले गेलेत. पोलादपूर तालुका प्रीमियर लीग. खरं तर पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशनचं विजनही फारसं चांगलं आहे. कारण पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशनच्या माध्यमातून खेळाडू जिल्ह्यांसाठी खेळत आहेत, जिथे पश्चिम महाराष्ट्रासाठी खेळत आहेत. पहा ना, विजन किती चांगलं आहे. खुल्या गटातील खेळाडूंना त्यांनी परास्त केलेलं आहे, तालुक्याला पुढे घेऊन जात आहेत. आपलं विजन 2 टप्पा बॉल टाकण्याचं नाही आहे, स्टेडियमवरती खेळायचं आहे. परंतु तिथे 2 टप्पा बॉलिंग करून फायदा नाही. आज तालुक्यामध्ये आपण खेळतोय, स्पर्धा मोठी होतीये. नंबर 1चं आयोजन करण्यात आलं आहे. हवं असतं तर आयोजकांनी मोठ्या स्टेडियमला स्पर्धा निश्चित करू शकली असते. एका हातामध्ये ग्लव्स घालून खेळाडू मोठे होत नाहीत. एक चांगली स्पर्धा आज खेळाडू आज मात्र खेळत असताना आपण पाहतोय. आणि फायनलची मॅच, गर्दी पहा, प्रेक्षक वर्गाची गर्दी. आज तुडुंब असा प्रतिसाद आणि या प्रेक्षक वर्गाने उदंड अशी या प्रतिसाद या स्पर्धेला दिलेला आहे. आणि त्यामुळे हे यश आहे, हे विजन आहे या तालुक्याचं आणि या पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचं.
होय नक्की जय सर. एका बाजूला अगदी आपण पाहिलं ही जी स्पर्धा आज संपन्न होते आणि इथून पुढे होणाऱ्या स्पर्धेच्या आधी एकच नावाची चर्चा असेल आजची रात्र आणि 5.0 पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत पोलादपूर तालुका प्रीमियर लीगचं यावर्षी संगम काय जबरदस्त रंगलं, जिथे अगदी तालुक्या लेवलचं क्रिकेट ग्रामीण भागातील खेळाडू अगदी रायगड जिल्ह्याला अनेक वर्ष सातत्यपूर्ण नेतृत्व करण्याचं काम केलं आणि त्यातल्या त्यात जो काही या मान्यवरांनी या ग्रामीण विभागातल्या खेळाडूंना प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलाय ना, अवेलेबल करून दिलाय ना, त्यांच्यासाठी हॅट्स ऑफच असेल. असे मान्यवर वर्ग रायगड जिल्ह्यामध्येच पाहायला मिळतात आणि त्यातल्या त्यात आदरणीय माननीय विकास शेठ गोगावले साहेब, रायगडमध्ये एकच पॅटर्न म्हणतात ना, गोगावले पॅटर्न तोच चालतो आणि त्या पॅटर्ननेच या स्पर्धा पार पडत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अंतिम सामना आज आपण या स्पर्धेचा पाहत आहोत. प्रेक्षक वर्गाने दिलेली पसंती या स्पर्धेला आज पाहायला मिळाली आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून विजेत्या संघमालकाला 4 व्हीलर कार 1,51,000 रुपयाचं पारितोषिक, द्वितीय क्रमांक 1,11,000 रुपये, तृतीय क्रमांक 81,000 रुपये, चतुर्थ 61, पंचम 61 आणि षष्टम 61,000 रुपयाचं पारितोषिक आपण पाहत आहोत. विजन क्लिअर आहे, खेळाडूला मोठं बनवायचं, तालुक्याला मोठं बनवायचं. पुन्हा एकदा लास्ट ओव्हर. एका बाजूला शेवटच्या षटकातला पहिला बॉल, गोलंदाजी ट्रॅक वरती निहाल पवार याला आपण पाहतोय. पहिल्या 4 षटकांमध्ये चांगला धावा होता, परंतु तदनंतर 5व्या षटकामध्ये ना गोलंदाज सार्थक सुतारने 6 बॉल मध्ये फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केला. आता शेवटचं षटक, त्यापैकी 5 बॉलचा खेळ अजूनही शेष आहे. सारी हरी या प्रेक्षकांना अगदी जी काही साथ लाभली आहे आयोजकांची आणि आयोजकांना लाभलेली साथ प्रेक्षकांची ही फार वंदनीय राहिली आहे. दुसरा बॉल इथे स्क्वेअर बॉल दंडित केला जातोय. व्हाईट बॉल आलाय, व्हाईट बॉल एक धाव ऍड होईल. धावा झाला स्कोर कार्ड वरती तब्बल 52 धावा. एका बाजूला 18 बॉल 40 धावांवरती परफॉर्मन्स करतोय कल्पेश मोहिते, परंतु इथून उर्वरित बॉल मध्ये त्याचं अर्धशतक पाहायला मिळणार का हे देखील आता पाहिलं जाईल. ओहो, या वेळेला मात्र फटका मिस टायमिंग राहिलाय. डॉट बॉल त्या ठिकाणी येतोय. म्हणजे सर काय या षटकामधल्या ना अजूनपर्यंत 2 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय, 4 बॉलचा खेळ शेष आहे. शेवटचं षटक या स्पर्धेतलं, अर्थातच आपण पाहतात ग्रँड फिनालेचं पहिलं सत्र. पुन्हा एकदा तिसरा बॉल, या वेळेला निहाल पवारचा तिसरा बॉल, 1 धाव तर कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मिसफिल्ड. दुसरी धाव वाऱ्याच्या वेगाने त्या ठिकाणी कंप्लीट केली जाते. म्हणजे सर काय पहिल्या 3 बॉल मध्ये अर्थातच पहिला बॉल डॉट, सेकंड बॉल वाईड. आता तिसऱ्या पंचांना अर्थात रेफर केलं गेलंय. रन्स तिथे कंप्लीट केले गेलेत का, शॉर्ट रन नाही येणार, अगदी त्यासाठी आता रेफर केलं जात आहे तिसऱ्या पंचांना. गणेशजी केसरकर सर आपण संपर्क साधा आणि आमचे स्वयंसेवक टॉवरच्या पाठीमागे जाऊन उभे राहा. प्रत्येक लाईटच्या टॉवर जवळ जिथे आपण उपस्थित राहायचं. या इनिंग ब्रेकमध्ये आपण या स्पर्धेच्या माध्यमातून खरं तर एक विशेष उपक्रम राबवत या स्पर्धेच्या माध्यमातून आज आपल्यामध्ये जे खेळाडू नाही आहेत, या तालुक्यातील असे खेळाडू नाही आहेत ज्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करणार आहोत. अलीकडे क्लिअर आहे रन, ओके. 2 धावा त्या ठिकाणी धावून पूर्ण केले गेलेत. अर्थातच एका बाजूला विचार केला या षटकातले 3 बॉल कंप्लीट झालेत. पहिला बॉल डॉट, सेकंड बॉल वाईड, तिसरा बॉल डॉट, चौथ्या बॉल मध्ये 2 धावा. म्हणजे सर काय 3 बॉलचा खेळ अजूनपर्यंत कंप्लीट झालाय. 3 बॉलचा खेळ अजूनही शेष. या वेळेला मात्र हुक केलाय बॉल, पुन्हा एकदा उडवलेला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत.
परंतु बॉल त्या ठिकाणी जाईल बाउंड्री लाईनच्या दिशेने. 4 धावा, चौकार. थँक्यू. 21 बॉल 46 धावांवरती कल्पेश मोहिते खेळतोय. जर का 50 धावा पूर्ण झाला तर नितेश शिंदे यांच्याकडून 5,000 रुपयाचं कॅश प्राइज कल्पेश मोहितेसाठी असेल. वसीमभाई पारकर साहेबांकडून 2,000 रुपयाचं कॅश प्राइज अर्थात 7,000 रुपये झालेत. 2 बॉलचा खेळ शेष आहे. 2 बॉल मध्ये अर्धशतक करण्यासाठी 4 धावांची आवश्यकता आहे. संघाच्या धावा झाल्यात. नागेशजी पवार साहेब यांच्याकडून 1,000 रुपयाचं कॅश प्राइज 8,000. 58 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. 2 बॉलचा खेळ अजूनही शेष आहे. लासू बॉल एका बाजूला कल्पेश मोहितेच्या बॅट मधून अर्धशतक येणार का हे देखील पाहिलं जाईल. पोलादपूरचा पोलाड ओहो हो, यावेळेला फटका फसतोय. फटका फसलाय म्हणजे सर काय आता शेवटच्या एका बॉलचा खेळ शेष आहे. 58 धावा स्कोर कार्ड वरती लगावल्या गेल्यात. आता एका बॉल मध्ये अर्धशतकासाठी 4 धावांची आवश्यकता आहे. त्याला ठाऊक आहे मी हे करू शकतो. त्याला कॉन्फिडन्स आहे, आत्मविश्वास आहे. म्हणतात ना एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर इन द वर्ल्ड. जगामध्ये सर्वोत्कृष्ट काय असेल तर तो तुमचा अनुभव आहे. आणि अनुभवाच्या जीवावरती आहे ना तुम्हाला जगही जिंकता येतं. शेवटचा बॉल 8,000 रुपयाचं कॅश प्राइज. एका बॉल मध्ये 4 धावा आल्या तर कल्पेश मोहितेसाठी मिळतील. शेवटचा बॉल असेल या पहिल्या डावातला. शेवटचा बॉल 8,000 रुपयाचा कॅश प्राइज. शेर की झलक सबसे अलग. कल्पेश मोहितेला 8,000 रुपयाचा कॅश प्राइज मिळतोय. तब्बल या पठ्ठ्याने 23 बॉल 52 धावा. या आजच्या अंतिम दिवसातला दुसरा खेळाडू, पहिला खेळाडू राजा गाडगे ज्याने 23 बॉल 50 धावा केल्या. आणि आता प्रणितजी गुडेकर यांच्याकडून 1,000 म्हणजे 9,000 रुपये. मंगेशजी बेलोसे साहेब त्यांच्याकडून 1,000 रुपये 10,000. पैशांचा आता काउंटडाऊन चालू झालाय. नितेशजी शिंदे साहेबांकडून 5,000 रुपये गुगल पे केले गेलेले आहेत. तब्बल 10,000 रुपयाचा कॅश प्राइज झालाय. पोलाडला कल्पेश मोहितेला टाळ्या व्हायला हरकत नाहीये. कल्पेश मोहितेसाठी चला, खरं तर जो उपक्रम आपण राबवत होतो प्रत्येक प्रेक्षक वर्गाचं लक्ष वेधेन आमची संपूर्ण स्वयंसेवक सगळ्यांना विनंती आहे आपण एक एक टॉवर जिथे बंद करणार आहोत, एक एक टॉवर क्लोज करायचं, बंद करायचं. आणि जिथे प्रत्येक प्रेक्षकाचं मी लक्ष वेधेन आपल्या हातामध्ये असलेला मोबाईल बाहेर काढा, आपल्या मोबाईलची फ्लॅश लाईट ऑन करा. आणि आपण ही स्पर्धा आवडली आहे म्हणून या स्पर्धेला आज खऱ्या अर्थानं आपण आपल्याला ही स्पर्धा आवडली आहे म्हणून हे सांगण्यासाठी आपल्या मोबाईलची फ्लॅश लाईट ऑन करायची आहे. संपूर्ण सदस्य मंडळी मी विनंती करेन आपण एक एक टॉवर जो आहे ना तो लाईट्स जो आहेत ते ऑफ करायचे आहेत. एक एक टॉवरच्या लाईट्स ऑफ करायच्या आहेत. सर्व लाईट्स आपण ऑफ करा. एक एक टॉवर. सर्व प्रेक्षकांना विनंती आहे आपल्या हातामधला मोबाईल बाहेर काढा. आपल्या हातामधला मोबाईल बाहेर काढा. फ्लॅश लाईट ऑन करा. फ्लॅश लाईट ऑन करा. एक वेव तयार करायची आहे. बोला माझ्या मागून म्हणा. स्पर्धा आवडली असेल तर सर्वांनी म्हणा. बोला जय श्रीराम. बोला जय छत्रपती शिवाजी महाराज की जय. आई भैरीच्या नावाचं सांग भले. आई भैरीच्या नावाचं सांग भले. बोला जय श्रीराम. जय श्रीराम. गणपती बाप्पा. गणपती बाप्पा. संभाजी महाराज की. धर्मवीर संभाजी महाराज की. परत फ्लॅश लाईट चालू असू द्या. सगळ्यांनी एकदा जोरदार बोला. राजनीती धुरंधर
प्रौढ प्रताप पुरंदर हिंदवी स्वराज्य संस्थापक सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत 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 श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय! छत्रपती शिवाजी महाराज की जय! छत्रपती शिवाजी महाराज की जय! स्पर्धा आवडली का? मोबाईल आपल्या हातामधला हलवून सांगा, ही स्पर्धा आवडली आहे. प्रत्येकाच्या पसंतीच उतरली आहे. आपल्या हातामधला मोबाईल आपण सर्वांनी दोन्ही बाजूला हलवत सांगायचंय की ही स्पर्धा पोलादपूर तालुका प्रीमियर लीग सिद्धेशजी सेठ युवा मंच आणि तथा यंग स्टार पोलादपूरने आयोजित केलेली ही स्पर्धा तुम्हाला आवडली. जिंकलोय पोलादपूर तालुका प्रीमियर लीग पीटीपीएल पर्व 5वं आणि पीटीपीएल करायची तर कुणी करायची? आम्ही पोलादपूर तालुक्यातील हिरे आहोत आणि मावळे आहोत आणि आम्हीच करणार आणि आम्ही सुपर डुपर हिट करून दाखवणार. बोला पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज की. चला फ्लड लाईट्स ऑन करा, फ्लड लाईट्स ऑन करा. धन्यवाद, सर्वांचे विशेष आभार. फ्लड लाईट्स ऑन करा. सेकंड इनिंगला सुरुवात होईल. आघाडीची जोडी त्वरित मैदानाच्या आतमध्ये होतात. खरं तर निलेजी पवार सर, या गोष्टीची आपण चर्चा करतोय, पोलादपूर तालुक्यामध्ये विजन काय? या स्पर्धेच्या माध्यमातून इथे आलेला खेळाडू, त्याची आई भगिनी, त्याची संपूर्ण परिवार येतो. खरं तर त्याची आई एका खेळाडूची जर का आसू वाहते, एखाद्या खेळाडूला मिठी मारते, हे दिलंय या स्पर्धेने. खरं तर खेळाडूंना आपण पाहिलं, आज हेच यश मिळालंय असंच म्हणता येईल. स्टेटस ठेवून कामं नाहीयेत, स्टेटस बनवावा लागतो आणि तो या स्पर्धेने बनवलाय. सिद्धेश सेठ साहेबांनी बनवलेला आहे. तुम्ही किती स्टेटस ठेवा, आम्ही स्टेटस बनवतो. पाहना, लगेचच स्पर्धा सुपर डुपर हिट झाली. लोक स्पर्धा पाहतायत म्हणजे, आणि त्यांचे स्टेटस म्हणजे ही स्पर्धा आपली खरी सक्सेस झाली आहे आणि ती होणार, पुढेही होणार आणि आता देखील झाली आहे. नाद करता काय आमचा? यावंच लागतंय. चला आपण लकी ड्रॉकडे जाऊया. धन्यवाद. जाऊया पुढील लकी ड्रॉ कुपन साठी. टॉवर फॅन आहे, कारण गरमी सुद्धा जास्तीची आहे. टॉवर फॅनची तर गरज आहे. कोण असेल? कोण असेल? चंद्रकांत सावंत ना 241 कुपन क्रमांक चंद्रकांत सावंत. चंद्रकांत सावंत 241 चंद्रकांत सावंत हजर आहेत का? लवकर आहेत का? चंद्रकांत सावंत पोलादपूरचे आहेत. हॅलो, ग्राउंड वरती असेल ना त्यालाच बक्षीस दिलं जाईल. 5-10 मिनिटं पण नाही येत आता. आता फक्त नाव घेतलं की झटपट पटापट धावत यायचं, एकदम टन 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 टन. 10 वेळा नाव, 10 वेळा आपण एकदा काउंटिंग करू, सोडून देऊ. चला बॅटर जाऊ द्या, क्षेत्ररक्षण साधून घ्या. कल्पेश, चंद्रकांत सावंत 1 2 3 4 5. चंद्रकांत सावंत 6 7 8 9 10. कॅन्सल. पुढचा आला 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 तो आला 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 तो आला. कोण? टावर फॅन वाला आला. चंद्रकांत सावंत टावर फॅन. या ग्राउंड मधून या, कुठूनही या, पण लवकर या. उर्फ आप्पा आहेत. आप्पा या इकडे, गप्पा सुद्धा मारायला भरपूर लोक आहेत. या लवकर. आणि मला वाटतं हे जागेवाले आहेत ते, आणि त्यांनाच हे पारितोषिक लागलंय.
चला आलेत आलेत आप्पा आलेत. आवाज होऊ द्या जोरदार. आवाज 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 ए! आप्पा आलेत आप्पा आलेत टावर फॅन साठी आप्पा आलेत. कोण आलेत? तर आप्पा आलेत. कशासाठी आलेत? टावर फॅन साठी आलेत. आप्पा आप्पा आलेत एकदम कडक. हॅलो हॅलो आप्पा अगदी रॉयल एंट्री सारखे आप्पा आलेत आणि आप्पांना टॉवर फॅन दिला जातोय. टाळ्या होऊन जाऊ द्या आप्पांसाठी. हे आप्पा कसं वाटलंय? ठीक वाटले. माता पंका टॉवर फॅन भेटलाय, खुश आहेत ना? खुश खुश पुढच्या वर्षी जागा देणार देणार. नक्की का? नक्की 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 देणार. हा? या स्पर्धेला देणार ना? हो 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 आणि पाणी पण देणार ना? देणार एक तांब्या. चला आप्पांनी ही तर गोष्ट नमूद केलेली आहे की पुढच्या वर्षी आपल्याला मैदान मिळणार आहे. त्यामुळे आप्पांचं विशेष करून आभार. फायनलच्या मॅचला सुरुवात होती. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. माझ्यासोबत स्वतः निलेजी पवार सर यांचाही आवाज ऐकायला मिळणार आहे. 65 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. धन्यवाद आप्पा. आपला विषय अगदी हार्ड आहे कारण पुढच्या वर्षीचं मैदान याच वर्षी देण्याचं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे. बाउंड्री लाईनच्या पाठीमागे आपण सर्वांनी बसायचं आहे. बाउंड्री लाईनच्या जवळ कोणी या मॅचकडे आपण बघतोय. कल्पेश मोहिते गोलंदाजी मार्कमध्ये दाखल झालाय. आघाडीला राजेश गाडगे आणि त्याच्या साथीला अजिंक्य पवार. महत्वाची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. डीजे या दक्षिण रायगडामध्ये केवळ गोगावले पॅटर्न चालतो. गाणेही गोगावले साहेबांचा धोद आहेत. आमचे शेट आहेत ना लय ग्रेट आहेत. गाणं जे आहे ना ते शेटचंच व्हायला हवं. मॅचकडे आपण बघतोय. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल. पहिल्याच बॉलवरती आक्रमण. व्हॉट अ फॅन्टॅस्टिक स्टार्ट. षटकार. थँक्यू. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवला राजा गाडगे. राजाचा ताट नेहमीच चांगला राहिला. या बॉलवरती सिंगल मिळते का? इथे मात्र इधा वांगलट आले का पाहावं लागेल. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवण्यात आलाय. पहा या ठिकाणी ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचच्या ज्या आकर्षक बॉटल पाण्याचे दिल्या गेल्या नितीन मोरे गाव खांडा ज्यांचं आगमन झालंय आपलं हार्दिक स्वागत. अजिंक्यने देखील अर्धशतक ठोकलं तर वसीमभाई पारकर यांच्याकडून देखील 2000 रुपये आलेत. कल्पेशला दिले आता वसीमभाईकडून अजिंक्यसाठी देखील आलेत आणि नितेश शिंदे यांच्याकडून देखील अजिंक्यसाठी 5000 रुपये आलेत. पारितोषिक आलेली आहेत परंतु मैदानाच्या आतमधला क्रिकेटचा खेळ पहा. निलेजी पवार सर मला असं म्हणावं असं वाटतंय ना स्टेटस ठेवणाऱ्यांसाठी कोणीतरी मैदानाच्या चहूबाजूची ही गर्दी ही व्हिडिओ काढून स्टेटसला टाकून सांगा इथे स्टेटस बनवलं आम्ही. नक्की सर. आता ही स्पर्धा पाहिली आणि सुपर डुपर हिट झाल्यावरती काय आहे त्यांच्याकडे फक्त तेवढं स्टेटसच आहे.
स्टेटस बनवा आणि मग ठेवा. आम्ही प्रेक्षकांसाठी देखील बक्षीस ठेवलंय, खेळाडूंसाठी देखील ठेवलंय आणि संघ मालकांसाठी देखील बक्षीस ठेवलंय. खाली आज जाने का नाही, इथे प्रेक्षकांसाठी पारितोषिक आहे. नावच नाही, स्पर्धाही केली आणि खेळाडूंनाही मोठे केलेलं आहे. तालुक्याचं क्रिकेट खेळत आहेत, जिल्ह्याचं खेळत आहेत, ओपनचं खेळत आहेत, पुण्यामध्ये खेळत आहेत. खरं तर टीव्ही साठी या आपण नॉट आउट बॅटर आपण टीव्ही साठी पुढचं पारितोषिक काढतो आहोत. तृतीय क्रमांक एल, चतुर्थ टीव्ही केलेला आणि वॉशिंग मशीन ही थर्ड केलेली आहे. हा बॉल उजव्याच्या बाहेरचा होता, स्वीपर गबरला, क्षेत्ररक्षक फेकी स्क्वेअर झाली आहे, सिंगल येते. निलेजी पवार सर हे दोन असे खेळाडू आहेत मैदानाच्या आतमध्ये उभे राहिले. या 65 रन चेस करण्यासाठी सर्वाधिक महत्वाची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. हो नक्कीच सर, कारण या खेळाडूंकडे बाहेर खेळण्याचा अनुभव देखील यांच्याकडे, कारण त्यांनी आयकॉन म्हणून देखील खेळले. हॅलो सर, या बॉलवरती फॉलिंग सिक पाहायला मिळाला आहे. क्षेत्ररक्षक बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये बॉल डॉट पाहायला मिळालोय. नक्कीच हे दोन खेळाडू सर तालुक्यातील खेळाडू आपण पाहतोय. टीव्ही साठी आहेत, पोलादपूर मधील आहेत. कोण आहेत तर महिला आहेत. ईश्वरीताई शिंदे, कुपन क्रमांक 481. ईश्वरीताई शिंदे, त्यांना लकी ड्रॉ कुपन मध्ये टीव्ही लागले. सर या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक पारितोषिकांची रेलचेल आहे. हा बॉल उजव्या हस्तीच्या बाहेर पाहायला मिळाला. तेथे यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. अंतिम सामना, महत्वाची मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. ग्रँड फिनाले आपण पाहतोय. या स्पर्धेचा शेवट आहे, परंतु या वर्षी ही स्पर्धा कदापि संपू नये असं प्रत्येकाला वाटलं. 6वा दिवस आहे या स्पर्धेचा, 6वी दिवस आणि रात्रीमध्ये आपण आहोत आणि दमदार सोहळा रंगतोय. यावेळेला लोड फुलटत होता. लिडिंग एज क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली राजा गाडगे. 8 या धावसंख्येवरती संघाला लागलेला पहिला धक्का. ईश्वरी शिंदे 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ईश्वरी शिंदे आहेत का? नाहीत. घ्या पुढे. दीपकजी जाधव साहेब यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कल्पेश मोहितेसाठी पारितोषिक आलेलं आहे. मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर दाखल होतोय. महत्वाचा फलंदाज इथे बाद होत असताना मला मिळालाय. 181. कुपन क्रमांक 181 शंकर पवार. 181 शंकर पवार, पोलादपूर गाडीतळ आहेत का? एक. टीव्ही साठी आहे. 2 3 4 5 6 7 8 9 10. षटक क्रमांक दुसऱ्यामध्ये गोलंदाजी मार्क मध्ये सुजित वाघमारे. पुढचाच बॉल बाहेर निघालाय. काय गोलंदाजी होते. आणखीन एक डॉट बॉल. लगातारचे आपण पाहिलं तर आता डॉट बॉल आले. धावा धाव फलकावरती बनवल्यात त्या. 8 धावा धाव फलकावरती आहेत आणि इथून पुढे आता कसा सामना रंगेल. आयकॉन खेळाडूंची मागणी या पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशन मध्ये होते. या असोसिएशनने बरंच काही दिलं. पुण्यामध्ये जाऊन क्रिकेट खेळले आयकॉन म्हणून आणि संपूर्ण महाराष्ट्राभरून आणि रायगड जिल्ह्यामध्ये या तालुक्याचे आणि असोसिएशनचे खेळाडू आज मोठ्या दर्जाचं आणि चांगलं क्रिकेट खेळालेत. रायगड प्रीमियर लीग खेळले, अगदी दक्षिण रायगड प्रीमियर लीग खेळले. तदनंतर पश्चिम महाराष्ट्राचा क्रिकेट सातत्याने खेळत आहेत. आयकॉनच्या साथीला अजिंक्य पवारला आपण खेळताना पाहतो. आयकॉनच्या साथीला सातत्याने हे खेळाडू खेळत असताना आपण पाहिलेले आहेत. त्यामुळे इथलं क्रिकेट मोठं आहे. सुजित वाघमारे गोलंदाजी करतोय. धावफलकावरती 8 आहेत.
यावेळेस बॉल सॉफ्टने केला होता, इथून मात्र धाव मिळणार नाही आहे. आणखीन एक डॉट बॉल येतो, आणखीन एक डॉट बॉल. विजन क्लिअर आहे, इथलं क्रिकेट मोठं करायचं आहे, इथले खेळाडू मोठे करायचे आहेत. सुरुवात इथूनच झालेली आहे. नक्कीच इथूनच झाली. ज्या वेळेला नगरसेवक चषक झाला ना सर, त्यावेळेला आपणच होतो आणि तिथून आपण आज पाहतोय ना चांगलं क्रिकेट आणि चांगल्या दर्जाचं क्रिकेट या पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनने दिलंय. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज उजव्या यष्टीच्या बाहेरचा होता, एक्सा कव्हरला केला, क्षेत्ररक्षक तैनात आहे. डायरेक्ट हिट लागलाय. इथून मात्र धाव कंप्लीट झाले हेच सांगण्याचा प्रयत्न पंच करतात, परंतु डिसिजन DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर करण्यात आला आहे. निर्णय प्रलंबित आहे, डिसिजन पेंडिंग आहे. निर्णय काय येतो पाहावं लागणार आहे. महत्वाची बाब ही राहते. खरं तर क्रिकेट दर्जेदार पाहायला मिळालंय. आदरणीय माननीय सन्माननीय सिद्धेश शेठ युवा मंच यांच्या सौजन्याने अगदी अनेक पारितोषिक आपण पाहत आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं मनसूर वडापावचे सर्व आदरणीय मुन्नाजी मुदावार साहेब आपले अधिक स्वागत. माझा तालुका माझा अभिमान पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशन अंतर्गत विकास शेठ गोगाले साहेब. रन्स कंप्लीट आहे. विकास शेठ गोगाले साहेब जिल्हा परिषद सदस्य रायगड, युवा सेना कोर कमिटी सदस्य महाराष्ट्र राज्य, युवा सेना सचिव कोकण विभाग, ज्यांनी पुरस्कृत केलेली स्पर्धा यंगस्टर पोलादपूर सिद्धेश शेठ युवा मंचने आयोजित केलेला हा क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा आपण पाहतोय. सर नक्कीच काही जणांनी प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी, पण प्रेक्षक कुठले आहेत? आपल्या पोलादपूर तालुक्याचे आहेत आणि खेळाडू कुठले आहेत? आपल्या पोलादपूर तालुक्याचे आहेत. मग सर्वांसाठी आम्ही बक्षीस ठेवलंय हे लक्षात असू द्या. आणि खेळायचं असेल तर इकडे या. आणि चांगलं क्रिकेट कुठं असेल तर हा पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशन, सिद्धेश शेठ युवा मंच, यंगस्टार मित्र परिवार. प्रेक्षक देखील पोलादपूरचेच आहेत, बाहेरचे नाही आहेत. आणि पोलादपूरमध्येच ही स्पर्धा सुपर डुपर हिट होते. गर्दी पाहिल्यानंतर सॉरी सर, कुपन क्रमांक 164 यश मोरे. यश मोरे कुपन क्रमांक 164 आहेत का? युवा मंच आहे, सदस्याला पहिल्यांदा लागले एवढे सिद्धेश शेठ युवा मंचचे सदस्य आहेत यश मोरे. या 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 धावत 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 या. हो ही खरी गोष्ट आहे. प्रेम इथे पाहायला मिळालं आणि ही देवाची देणगी आहे. ही जाणून बुजून काही केलेलं नाही आहे, संपूर्ण प्रेक्षकांच्या समोर आहे. सिद्धेश शेठ साहेबांचा अगदी जवळचा निकटवर्तीयांपैकी एक आहे आणि कट्टर समर्थक म्हणून ज्याच्याकडे आपण पाहतो तोच हा युवक यश दिलीप मोरे. त्याला आपण LED TV दिली जात असताना मला मिळाली आहे. दिलीपजी मोरे साहेब यांना देवाने यश दिलं आणि यशला देवाने आज यश दिलंय. मैदानाच्या आतमध्ये जिथे 2 षटकांचा खेळ संपला, धावफलकावरती धावा आहेत त्या केवळ आणि केवळ 9-65 चालू आहे. पाठलाग अजून विजयासाठी 56ची गरज या सामन्यामध्ये राहिली आहे. 24 चेंडू आणि 56 धावा. 24 बॉल 56. मॅच होऊ शकते. जोपर्यंत अजिंक्य पवार खेळपट्टी उभा आहे ना तोपर्यंत या धावा तो बनवू शकतो. सर्वाधिक धावसंख्या त्याच्या नावावरती राहिली आहे. पहिला PTPL पर्व आपण पाहिलं, 4थ्या PTPL पर्वामध्ये देखील तो बरसला होता आणि आज तो मात्र सांगितलं सुपर 12 पण जातोय, क्वालिफाय होत नाहीये. माझ्या संघ मालकाला प्रथमेश पवार, साहिल जाधव आणि अभिषेक जांभळेकर यांनी सलग 5 वर्षे संघ दाखल केला, परंतु आज यश मिळालंय आणि फायनल मध्ये माझी टीम खेळते आणि माझे संघ मालकावरती जो विश्वास दाखवला ना तो आज सार्थ ठरवलाय. निश्चित सातत्याने सर या स्पर्धेच्या माध्यमातून रील स्टार साठी सुद्धा प्राइज होते. प्रथम क्रमांक, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ. प्रथम क्रमांक 3333, द्वितीय क्रमांक 2222, तृतीय आणि चतुर्थ 1111. या रील स्टार मध्ये प्रथम क्रमांक आहे पोलादपूर तालुक्यातील पोलादपूरमधील किरण जगताप ठरतायत रील स्टार मध्ये प्रथम क्रमांक. रोख रक्कम 3333. या किरण जगताप या आपण टाळून जाऊ द्या किरण जगताप साठी. दुसरे आहेत साई भाडेकर मुंबई. साई भाडेकर मुंबई. मयूर स्पोर्टचे सर्वे साई भालेकर. साई भालेकर या. त्यानंतर तिसरे आहेत साहिल कोंडाळकर पोलादपूर. साहिल कोंडाळकर पोलादपूर तिसरे आहेत. कोंडेकर सॉरी. आणि चौथा आहे तुषार सकपाळ करंजे. यस
तुषार या, साहिल या, चला मॅच स्टार्ट करा. हे रील स्टार आहेत. खरं तर चलचित्र केवळ सेकंदामध्ये रेखाटणारे हे युवक आहेत, ज्यांनी ही संपूर्ण स्पर्धा आपल्या रीलच्या माध्यमातून सजवलेली आहे. संपूर्ण स्पर्धा पहा, आपण म्हणतो ना निलेश सर की 3 तासाचा सिनेमा आता कोणाला पाहायचा नाहीये, टेस्ट मॅच कोणाला पाहायची नाहीये, 10 षटकांचा सामना पाहायचा आहे. त्यामुळे जीवनचरित्र, चलचित्र, सामन्याच्या हायलाईट्स पाहणं सर्वजण पसंत करतात मॅच पाहण्या व्यतिरिक्त. त्यामुळे हे ते खेळाडू आहेत, त्यामुळे ते हे रील स्टार आहेत ज्यांनी या स्पर्धेला एका रीलमध्ये रेखाटलेलं आहे आणि त्यामुळेच आज त्यांना आपण हा सन्मान देतो आहोत. आपण आवर्जून एक गोष्ट मी गेल्या 6 वर्षात पाहिली आहे. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशन इथे गेले 6 वर्ष येत असताना एक गोष्ट मी पाहिली की जय पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशन कोणी म्हणत नाही, हॅशटॅग जय पोलादपूर म्हणूनच म्हणतात, किंवा पोलादपूर तालुकाच म्हणतात. काही जण विशेषण वेगळी लावतात. तालुक्याचं महत्त्व माहीत असेल ना सर, तर तालुक्याबद्दल माहिती घ्यावी लागते. तालुका पोलादपूर तालुका आज जर पाहिला ना तर 1 नंबरवरती आलाय रायगड जिल्ह्यामध्ये. कारण एवढी मोठी स्पर्धा, आयकॉनचे खेळाडू आणले, ओपन गटातील खेळाडू आणले, मोठमोठ्या स्पर्धा या ग्रामीण भागामध्ये व्हायला लागल्या आणि या तालुक्याने आग एक उंची भरारी घेतली. पहा ना, व्यासपीठावरती 2 आपल्या पोलादपूर तालुक्यासाठी संघ मालक आहेत ज्यांनी संपूर्ण रायगडामध्ये या संघाला पुरस्कृत केलं. वसीमभाई आणि नासिरभाई यांना आपण व्यासपीठावरती पाहतोय. सिंगल आली, ऑन साईडला केला, डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलंय. मॅच बनवू शकते. अजिंक्य पवारला तो खेळ साकारावा लागेल. एक मोठी इनिंग त्याला खेळणं गरजेचं आहे. खरं तर 83 धावा याच बहादराने पहाटेच्या समयी त्याने खेळलेले इनिंग जी मात्र सर्वाधिक महत्वाची होती आणि आज तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सध्याच्या घडीला एक चांगलं क्रिकेट खेळत असताना आपण त्याला पाहत आहोत. चर्चेतील खेळाडू आहे, त्याला त्याचा आत्मविश्वास सापडायला हवा, तो सुवर्णमध्ये सापडणे गरजेचं आहे. हा वाईट बॉल येत असताना पाहायला मिळाला आहे. परिस्थिती संघाची वाईट आहे, वाईट बॉल आलेला आहे. धावफलकावरती एकेरीच्या मदतीने केवळ 13 बनलेले आहेत, रन्स गोळा करावा लागतील. नक्कीच होय. कल्पेश मोहिते देखील एक मोठा खेळाडू आहे, नामांकित खेळाडू आहे. त्याच्या देखील नावाची चर्चा नेहमीच होत असते आणि ऑलराऊंडरची भूमिका त्यांनी नेहमीच अदा केली आहे. या बॉलवरती फटका अजिंक्य पवार याच्या बॅटमधून आलाय. क्षेत्ररक्षक विनोद धनावडे जे टिपलाय. पहिली आणि विकेट गेल्यानंतर दुसरी देखील विकेट. अजिंक्य पवार बाद. सर संदीप सर, आपण सूरज शिंदे यांचा सन्मान करूया, कारण खेळला जायचंय आणि लांब दूरवरचा. चला वॉशिंग मशीन. आता नक्की सिद्धेश शेठ साहेब यांच्या चेहऱ्यावरती हास्य म्हणजे स्पर्धा यशस्वी. निलेश कुंभार, डॉक्टर निलेश कुंभार साहेब यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी चिठ्ठी काढतोय. लकी ड्रॉ. यस गणेश केसरकर. वॉशिंग मशीन साठी आहेत. रायगड जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय निलेशजी कुंभार साहेब यांच्या शुभ हस्ते, ज्याचं नाव घेतलं जाईल त्यांनी पटकन यायचं आहे. 539 सागर भोसले. 539 सागर भोसले. कोंडवे सागर भोसले. 1 2 3 4 5 6 सागर भोसलेचं नाव आलेलं आहे. काही वेळ आपण त्याला वेळ देऊयात, परंतु त्याच वेळेला एक विशेष सन्मानही आपण करूयात. सूरज रघुनाथ शिंदे यांचा एक विशेष सन्मान आपण व्यासपीठावरती करतो आहोत. सिद्धेजी शेठ साहेब आणि मी आदरणीय संदीपजी कदम सर यांना विनंती करेन, या युवक आणि एक गुणवान समालोचकाचा आपण एक विशेष सन्मान, 2 दिवस या स्पर्धेची ज्यांनी सेवा केलेली आहे असा समालोचक सूरज शिंदे यांचा एक विशेष सन्मान आपण व्यासपीठावरती करतो आहोत. पोलादपूर तालुका प्रीमियर लीग 2 दिवस ज्या युवक समालोचकाचा आपण आवाज ऐकला
रत्नागिरीच्या खेड तालुक्यातील तिसंगी गावाला बिलॉंग करणारा सूरज शिंदे यांचा एक विशेष सन्मान आपण व्यासपीठावरती करतोय. यावेळेचा बॉल इनसाइड आउट केलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आला आणि आल्या आल्या डीप एक्सचा कव्हरला एक चांगला स्ट्रोक इथून पाहायला मिळतोय. धावा आल्यात तर एकंदरीत 2. सूरज शिंदे साहेब यांचा मुख्य व्यासपीठावर पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा संघाचे अध्यक्ष सन्माननीय संदीपजी कदम सर यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान केला जाईल. धन्यवाद सूरज, आपण 2 दिवस या स्पर्धेला हजेरी लावलात. थँक्यू सो मच. यावेळेचा बॉल ऑन साईडला केला. डीप मध्ये मिड विकेट तैनात आहे. सिंगल येईल. निहालच्या बॅटमधून एक चांगला स्ट्रोक इथून पाहायला मिळाला. सिंगल आली. 3 धावसंख्येवरती तो नॉट आउट बॅटिंग करतोय. कल्पेश सतराला सायकर एंडला येत असताना मला मिळतोय. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने अंतिम सामना चालू आहे आणि त्याच वेळेला केवळ 17 धाबा धावफलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्यात. 17 रन्स ऑन दी बोर्ड. मॅच मध्ये शिरकाव करावा लागेल. धावा बनवाव्या लागतील. विजेतेपद गाठायचं असेल तर धावा येणं आवश्यक आहे. हा फटका आलाय. हा बॉल देखील निघाला बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि धावा या बॉलवरती आल्या त्या 6. थँक्यू. एक चांगला स्ट्रोक येत असताना मला मिळतोय. निलेजी पवार सर, या खेळाडूचं विजन आता क्लिअर आहे. मोठी फटकेबाजीच करायची. नक्कीच होय. कल्पेशच्या बॅटमधून हा षटकार येत असताना पाहायला मिळालाय. ज्या वेळेला अजिंक्य पवार आणि राजा घाडगे बाद झालाय ना, त्या वेळेला या खेळाडूने धाबा बनवल्यात. टॅप केलाय. समोरच्या दिशेने खेळाय. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू मार्गस्थ होतोय. वाईडिश लॉंग ऑफ मधून जय मोरे अगदी चेंडूवरती येईल आणि त्याच्यावरती एक सिंगल मिळेल. दोघांना आता थांबावं लागेल. 65 धावा एवढं काही मोठं लक्ष नाहीये, परंतु तुम्हाला दबाव बनवावा लागतील. दबाव आहे तो दबाव जुगारावा लागेल आणि त्यासाठी तुम्हाला मेहनत करावी लागेल. नागेश पवार साहेब यांना आपण पाहतोय. अगदी ते देखील 4थ्या षटकाचा खेळ चालू आहे. इथं मात्र कॅच पकडली आहे. आणखीन एक फलंदाज बाद. आता इथून पुढे धावांची आवश्यकता असणार आहे. बॉल शिल्लक 13 बॉल 42 ची आवश्यकता. चला थँक्यू. आता प्रथमेश पवार आलाय मैदानामध्ये. काय करतोय तो? आलाय. आला आमचा दादू आला. चला धावांची आवश्यकता. 13 बॉल 42 ची आवश्यकता आहे. 13 चेंडू आणि 42 धावांची आवश्यकता विजयासाठी. काय घडेल काय बिघडेल. फायनलचा थरार, PTPLचा थरार. 6वी रात्र अंतिम दिवस. यंगस्टारचे सर्व आपण पाहिलं तर सर्वांनी मेहनत केली आहे. सिद्धेश शेट युवा मंच सर्वांनी मेहनत केली आहे. अहोरात्र झटले. ही स्पर्धा यशस्वी करून दाखवली आणि करून दाखवणार. हेच विजन पुढे होतं. तर नक्की स्पर्धा यशस्वी करणं हे विजन डोळ्यासमोर ठेवलं आणि ते विजन आज पूर्ण झालंय. निश्चित आज मात्र ही स्पर्धा यशस्वी होत असताना मला मिळालेली आहे. खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून आदरणीय संदीपजी कदम सरांनी पाहिलेलं देखणं स्वप्न सिद्धेजी संजय सेठ साहेब यांनी पूर्ण करून दाखवलंय. आणि मी नेहमीच म्हणत आलोय, पुरा करी दिलेला वादा आदरणीय सिद्धेश शेठ दादा. आणि आज हे दिलेलं वादा आज ते स्वतः ज्यांना आपण पाहतो व्यासपीठावरती पूर्ण करत असताना मला मिळालेले आहेत. सामने महत्वाचे आहेत. अंतिम सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. असोसिएशन आपण पाहिलं तर अगदी इत्तमभूतपणे साऱ्या गोष्टी सुरळीत चालू असताना पाहायला मिळाल्या आहेत. आदरणीय निलेशदादा कोळसकर साहेब खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांचं आवर्जून आणि उल्लेख करायला हवा. आज खेळाडू मोठ्या दर्जाचं क्रिकेट खेळत आहेत त्याचं कारण आहे या संस्थापक साहेब. ज्योती एंटरप्राइजेसच्या नावाने अनेक ठिकाणी ज्यांनी संघ उतरवलेला आहे ते ज्योती एंटरप्राइजेसचे सर्व निलेशदादा कोळसकर साहेब यांचे विशेष करून कौतुक आपण करतो आहोत. होय नक्कीच. असोसिएशन आपण पाहिली आणि पहिली स्पर्धा पोलादपूर तालुक्यामध्ये झाली ना, त्यावेळेला देखील तिथून या तालुक्याचं क्रिकेट आणि तालुका आज पाहिलं तर एका उंचीवरती जाऊन पाहतोय. DRS ची मागणी करण्यात आली व्हाईट बॉलसाठी. आपण चेक करूया. बॉल शिल्लक आहे ते इथून पुढं
12 बॉल मध्ये करायच्या त्या हॅलो. धावा. 42 12 चेंडू 42 ची आवश्यकता. सागर भोसले आपण कुठे असाल, ही ओव्हर संपायच्या अगोदर आपल्याला यावं लागेल. सागर भोसले, ही ओव्हर संपायच्या अगोदर आपल्याला यावं लागेल. नाही आलात तर आम्ही दुसरी चिठ्ठीला कडे जाऊ. हो हो, ही ओव्हर संपायच्यात. खरं तर गतवर्षीची पानं इतिहासाची पलटली ना. कल्पेश मोहिते म्हणाला होता मी पुढच्या वर्षी फायनल मारली नाही तर PTPL खेळणार नाही. फायनलमध्ये आलाय तो. हा बॉल इथून मात्र वेगाने पाहायला मिळालाय. प्रचंड वेग इथून पाहायला मिळतोय. खरं तर त्याने दिलेली कमिटमेंट यावर्षी तू पाळतोय की काय, त्याने बोललेले शब्द तो पाळतोय की काय. कल्पेश मोहिते मैदानाच्या आतमध्ये लढताना पाहायला मिळतोय. 25 धावा धावफलकावरती बनलेले आहेत. 65 जिथे 65चा पाठलाग आहे. अजूनही इथून पुढे 40 धावांची आवश्यकता आहे. जय मोरे इथं क्लीन बोल्ड दांडी गुल केली आहे. यष्ट उद्ध्वस्त करतोय. कांडाजी एक्सप्रेस मैदानाच्या आतमध्ये जी पाहायला मिळते. जय मोरेला मिळते विकेट. हॅलो हॅलो, खास जय मोरेचा खेळ पाहण्यासाठी खांडजवरून नितीन मोरे आणि संपूर्ण खांडसकर सुद्धा आलेत. खरोखरच नितीनजी मोरे साहेब कार्याध्यक्ष ढवळी विभाग क्रिकेट संघटनेचे आणि त्यांनीच ह्या जय मोरेला पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा संघ घेऊन आलेत. ओव्हर टू कॉम्बॉक्स. यावेळेचा बॉल यष्टीरक्षकाचा भेद घेतोय. इथे आलेल्या प्रत्येक क्रिकेट रसिकाचं मी हात जोडून आणि मी सर्वांचंच विशेष करून आभारी मानेन. खरं तर तुम्ही आहात म्हणून ही स्पर्धा आहे. आज एवढी गर्दी पोलादपूर तालुक्यामध्ये मला नाही वाटत. क्वचितच ही या प्रसंगी प्रथमच घडलेलं आहे. एखादे जत्रा बित्रा म्हणता येईल. आज 1:52 झाल्यात आणि अद्याप ही गर्दी इतकी पाहायला मिळते आहे. जिथे पाहावं तिथे गर्दी आणि गर्दी. इतकी गर्दी आदरणीय भरतशेठ गोगाले साहेब यांच्या सभे व्यतिरिक्त या पोलादपूर तालुक्यामध्ये प्रथमच आलेली पाहायला मिळते आहे. प्रेक्षक वर्ग हळूहळू निघाल्यात. आज डोंगर वस्तीवरती तुम्ही वास्तव्यासात जाताना स्वतः सावकाश जा, गाडी सावकाश चालवा. हॅलो, अगदी स्वतःची काळजी घ्या. पोलादपूर तालुक्यामध्ये अलीकडे सर सलामत तो पगडी 50. हॅलो, नितीनजी मोरे साहेब आपण व्यासपीठावर स्थानपन्न व्हायचं. या स्पर्धेला सामनावीरासाठी ज्या बॉटल्स आहेत ते नितीनजी मोरे यांच्याकडून पुरस्कृत झालेत. नितीनजी मोरे साहेब आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आपला यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून होणार आहे. नितीनजी मोरे साहेब या आपण. ओव्हर टू कॉम्बॉक्स. पुढचा बॉल गोलंदाज. यावेळेचा बॉल दादूचा फटका आकाशात गेलाय. विनोद दनावडे चेंडूच्या खाली काय झेल टिपलाय त्याने. फलंदाज बाद. सर डीजे डीजे विचार काय करायचं. नितीनजी मोरे साहेब या. नितीनजी मोरे कार्याध्यक्ष ढवळी विभाग क्रिकेट संघटन या आपण आपला यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात येईल. सागर सागर नाही तिथे पोहोचले तर आपण नवीन चिठ्ठी काढतोय. या जिल्हा परिषद सदस्य निलेशजी कुंभार साहेब यांच्या शुभ हस्ते आपण ही चिठ्ठी काढतोय. कोण असेल लकी ड्रॉ कुपन पाहू आपण. खोला लवकर. 680 लाला मोहिते. 680 नाव आहे लाला मोहिते. आहेत का लाला मोहिते? पोलादपूरचे आहेत. लाला मोहिते. एक दोन हात दाखवा. हात
2 3 4 5 6 7 8 9 10. कल्पेश मोहितेने यावर्षी दिलेला शब्द पाळतोय असंच वाटू लागलंय. स्पर्धा जिंकूनच दाखवेन. फायनलची एकही ट्रॉफी त्याने या 5व्या पर्वापर्यंत अद्याप उचललेली नव्हती आणि आज नवीन संघ घेऊन आला स्वर्गीय भानुदास मोहिते. हनुमान नगरचा खरं तर एक असा खेळाडू आज आपल्यामध्ये नाही आहे आणि त्याच्या नावाने या संघाला आपण खेळताना पाहिलं. यावेळेचा बॉल उंच गेलाय, क्षेत्ररक्षक चेडूच्या खाली येतोय, झेल टिपण्यात आलाय. एका मागोमाग एक 8 फलंदाज झालेत ते बाद. 8 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळाले आहेत. इथून मात्र आपण पाहिलं 3 चेंडू आणि 3 विकेट. विकेट हॅट्रिक साहिलच्या नावावरती नोंदवली जाते. सर्वाधिक मोठी नोंद फायनलच्या मॅच मध्ये विकेट हॅट्रिक. पुढचा बॉल 4 बॉल 4 विकेट. डबल विकेट हॅट्रिक. 4 बॉल 4 विकेट. फलंदाज बाद. हॅलो, कुपन क्रमांक 1037 सीमा गोळे पोलादपूर. सीमा गोळे पोलादपूर 1 2 3 4 5 6 7 8 9 10. नाही ना ग्राउंडवर. प्रेक्षक आता निघालेत. कृपया जातानाच अगदी व्यवस्थित जा, घरी पोचा. घरी आपली कोणतरी वाट पाहतोय. गाड्या नीट चालवा कारण आता भरपूर गर्दी होणार आहे. कुपन Parking क्रमांक- देखील तेवढीच. चला, सामना जिंकलाय स्वर्गीय भानुदास मोहिते 11 पोलादपूर. या हनुमान नगर जल्लोष झाला पाहिजे. कल्पेश डीजे. कुपन क्रमांक 357 शाळन मोहिते. डीजे थांबा. शाळन मोहिते कुपन क्रमांक 357. हनुमान घ्या पुढे. 1 2 3 4 चला, आता सगळं हनुमान नगर मध्ये चाललंय असं वाटतंय कल्पेश, आणि गेलंय देखील सगळंच. 5 6 7. हात दाखवा, कुठे असाल तिथून हात दाखवा. हात वर करा. आपण नाही, शाळन मोहिते. शाळन मोहिते कुठे आहे? 9 10. नेक्स्ट घ्या. हे घे. कुपन क्रमांक 16-12 विनय पंचराय. विनय पंचराज. कुपन क्रमांक 16-12 विनय पंचराज. तुम्ही आहात? शालन मोहिते ते गेलं सर. विनय पंचराज. 1 2 3 4 5 6
7 8 9 10 पुढे काय गर्दी कोण असणार वॉशिंग मशीनचा विनर याच्यासाठी येस कुपन क्रमांक 437 सिद्धेश शिंदे